डोंट वेट फॉर रिझल्ट. येस, आय रिपीट, डोंट वेट फॉर रिझल्ट. मुलांनो, आपल्याला माहिती आपल्या युनिव्हर्सिटीचा ऍज युजल रिझल्ट लागतो तेव्हा लागतो. त्या रिझल्टसाठी वाट बघण्यापेक्षा आणि त्यात वेळ घालण्यापेक्षा रिझल्ट कधी लागेल रिझल्ट लागला मग मी अभ्यासाला लागेल, हा टाइमपास करण्यापेक्षा रिझल्टची वाट बघू नका, आत्तापासून अभ्यासाला लागा. बघा काय होतं, आपल्याला माहिती प्रत्येक वेळी रिझल्ट लागले लगेच 2-3 दिवसांनी टाइम टेबल येतो आणि आपण गॅसवर जातो, कारण लगेच 8 दिवसात आपली एक्झाम येऊन जाते. प्रत्येक वेळी एसपीपीयू मध्ये हेच होतं, हे तुम्हाला डेडिकेटेडली माहिती. आणि आत्ताही तेच होणार. चूक काय होते, आपल्याकडून रिझल्ट लागला की काय होतं, रिझल्टचं टेन्शन सगळ्यांनाच बाबा, टॉपरला पण आहे आणि वायडी वाल्याला पण आहे आणि बॅकलॉग वाल्याला पण आहे, प्रत्येकाला आहे. टॉपरला वाटतं चला 80 मार्क पाहिजे होते, 85 पाहिजे होते, मला आले फक्त 70 मार्क 60 आले, का बरं एवढे कमी आले. जो बॅकलॉग आहे त्याला तर डबल टेन्शन आहे, चला 5 होते आता पुन्हा 5 वाढले, 10 वाढले, आता करू काय, झोप लागत नाही. सो त्या रिझल्टच्या टेन्शन मध्ये 4 दिवस असेच जातात. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन आलं, रिचेकिंग आलं, पुन्हा फॉर्म भरायचं, याच्यामध्ये अजून 5 दिवस जातात. म्हणजे आपले 10-1 दिवस असेच निघून जातात आणि एक्झाम येते तोंडावर 4-5 दिवसावर. उदाहरणार्थ धरूया, समजा 15-16 रिझल्ट लागला, हे 10 दिवस गेले, 26 तारीख आली, 5 मार्च पासून एक्झाम आहे, काय करशाल तुम्ही 8 दिवसात, काय करशाल, काहीच नाही करू शकणार. त्यामुळे टाइमपास करण्यापेक्षा आत्तापासून काय करा, असं टार्गेट ठेवा की रिझल्ट लागेल ना वो, आपल्याला माहिती युनिव्हर्सिटी नाटक जेव्हा लागेल तेव्हा लागेल. मी काय करतो, आत्तापासून प्रत्येक आपल्याला इनसेमला 2 युनिट, प्रत्येक विषयाचं 1-1 युनिट डिटेलमध्ये करून ठेवतो, सेकंड युनिट वरचीवर करून ठेवतो. म्हणजे जेव्हा मी शेवटचे 5 दिवस अभ्यासाला लागेल तेव्हा पहिल्या युनिटची फुल डिटेलमध्ये रिव्हिजन होईल, सेकंड डिटेलमध्ये होईल आणि मला प्रश्नपत्रिका सोडवायला सुद्धा टाइम भेटेल. सो ह्या स्ट्रॅटर्जीने अभ्यास करा. रिझल्टची वाट बघण्यात, टाइमपास करण्यात वेळ घालू नका, त्याने नुकसान होतं. कारण जस्ट पास होशाल, पास होऊन उपयोग नाही, स्कोर झाला पाहिजे. स्कोर होण्यासाठी आपल्याला अभ्यासच करावा लागेल. हे पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट मित्रांनो, एक डेडिकेशन ठेवा रे, काहीतरी अभ्यास करा, आत्तापासून करा. काय होतं, आपण पेपरच्या आधी अभ्यास करतो, पास होतो, त्या पासिंगला कोणी विचारत नाही. बघा, अभ्यास करणं गरजेचं आहे, मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. अभ्यास करावाच लागतो, तरच मार्क मिळतात, तरच करिअर भेटतं. आणि लक्षात ठेवा, अभ्यास करणं हे टॉपरला सुद्धा आवडत नाही, पण त्याला ती पोझिशन मेंटेन करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. तुम्हाला पण एक डेडिकेशन ठेवा ना यार, काहीतरी मोटिवेशन ठेवा की यार प्रत्येक वेळी चाललंय, एवढा अभ्यास करतो, एवढे मार्क येतात, एवढे बॅकलॉग आले, चाललंय असं नका ठेवू. एक डेडिकेशन ठेवा की मलाही स्वतःला प्रूव्ह करायचंय. मला ते टॉप, दरवर्षी भारतात 14 लाख इंजिनियर पास आउट होतात, 1.5 लाखला जॉब भेटतो, त्या 1.5 लाख मध्ये मला बसायचंय. ही एनर्जी ठेवा, हे डेडिकेशन ठेवा, यासाठी अभ्यास करा. त्यामुळे रिझल्टची वाट बघू नका, आत्तापासून अभ्यासाला लागा, अभ्यास जोरदार करा, तुम्ही नक्की टॉप करशाल. आणि मित्रांनो, तुम्हाला वाटतं यार काही हेल्प लागली, नक्की आम्हाला कळवा. तसंच पर्पल ॲट ऍप्लिकेशन पण आपलं प्ले स्टोर अवेलेबल आहे. पर्पल ॲट ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ लेक्चर बघा, पेपर सोल्युशन, IMP क्वेश्चन सगळं आहे. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशनची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता. ट्राय करा मित्रांना, सांगा, रिझल्टची वाट न बघता अभ्यासाला लागा.